नमस्कार. रक्षाबंधनच्या दिवशी कोणता मुहूर्त आहे की ज्या वेळेमध्ये आम्ही रक्षाबंधन साजरं करावं, असा अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न निर्माण झालाच असेल. कारण हा भाऊ बहिणीचा प्रेमाचा दिवस. असंख्य बहिणी लग्नानंतर सासरी गेल्यानंतर एक दुरावा निर्माण झाला असतो आणि हे एक निमित्त आहे की ज्या वेळेला ते पुन्हा आपल्या माहेरी येऊन एक छान पद्धतीने सण साजरा करतात. आणि नेमका असे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की जर भद्रा योग आहे तर मग साजरा करावा की न करावा आणि कोणता वेळ करावा. तर ही पूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये असेल. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तुमचे संपूर्ण गैरसमज ह्या व्हिडिओतून नक्की दूर होतील. तर रक्षाबंधन जे आहे तो 9 ऑगस्टला आहे आणि 9 ऑगस्टच्या दिवशी जो मुहूर्त आहे तो सकाळी 5:13 ते दुपारी 1:24 तुम्ही रक्षाबंधन साजरा करू शकता. आणि ह्या व्यतिरिक्त जो भद्रयोग हा जी अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे की ह्या भद्रयोग असल्यामुळे आम्ही साजरा करू की नको करू. तर भद्रयोग जो आहे तो 8 ऑगस्टला आहे, जो दुपारी 2:12 चालू होतो आणि 9 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच तो 1:12 संपत आहे. त्याच्यामुळे ही भद्रा जी तिथी आहे ही सूर्याला स्पर्श न करणार असल्यामुळे किंवा सूर्योदयानंतरची तिथी वेगळी असल्यामुळे तो भद्रा योग हा त्याची सावलीसुद्धा पडणार नाही आहे की ती तिथीसुद्धा नसणार आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे एकदम गुण्यागोविंदाने एकदम छान प्रकारे हा सण साजरा करा. प्रत्येक बहीण आपल्या भावाचं रक्षण व्हावं, त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी, त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, ह्या चांगल्या भावनेने एक धागा त्या भावाच्या हाती बांधत असते आणि एक प्रकारचं संरक्षण व्हावं ही एक सद्भावना त्या बहिणीच्या मनामध्ये असते. त्यामुळे हा अत्यंत चांगला दिवस असतो की एक चांगली गोष्ट चांगल्या प्रार्थनेने एक होणार असते. आणि अशा काही गोष्टी आल्यामुळे अर्थातच तुमच्या मनात नकारात्मक भावना तयार होत असेल तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही काळजी मनात चिंता न करता तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि खूप आनंदाने हा दिवस साजरा करा. सर्वांना रक्षाबंधनाच्या संपूर्ण महिला परिवारांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त.